आणि कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडणार आहे। जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी 74.45% मतदान झाले, तर बहुमतासाठी 34 जागांची आवश्यकता आहे। त्यामुळे कोल्हापूर झेडपी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। जिल्हा परिषदांवरती कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आहे तो पुढच्या काही वेळातच या ठिकाणी लागणार आहे। आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठीचा निकाल आहे तो आज लागणार आहे आणि पुढच्या काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय ईर्षेने या ठिकाणी मतदान झालेलं आहे। राज्यामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर जिल्हा आणि परभणी जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक मतदान आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 मंत्री आणि 10 आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। नागरिक नेमकं कुणाच्या पारड्यामध्ये त्यांनी मत टाकलेलं आहे हे पुढच्या काही वेळातच आपल्या समोर येणार आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतेज पाटील असतील, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर धनंजय महाडिक असतील, यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती नेमका कुणाचा झेंडा फडकतो हे पुढच्या काही वेळातच स्पष्ट होईल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।